मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. यश हा गौरीला फोन करत असतो. तेवढ्यातच तिथे आजी येतात आणि आजी म्हणत असतात, काय रे यश, काय शोधतोस? तर यश म्हणत असतो, मी तुझी माणुसकी शोधतोय. मला तर वाटतं तुझ्याकडे ती उरलीच नाही. तर कांचन ही खूप चिडते आणि म्हणत असते, लहान मोठं तुला कळतं का नाही? जे तोंडाला आलं ते बोलतोय. तर यश म्हणत असतो, हेच नियम तू स्वतःला लागू का नाही करत? तेवढ्यातच तिथे आप्पा येतात आणि आप्पा म्हणत असतात, काय झालं, काय गोंधळ चालू आहे तुमच्या दोघांचा? यश म्हणत असतो, पण आजी तुझा त्या आरोहीवर काय एवढा राग आहे? ती पहिल्या दिवसापासून जेव्हापासून इथं आले तेव्हापासून तू तिचा रागच करत आहे. तर कांचन म्हणत असते, मला आरोहीची गौरी व्हायला नकोय, म्हणून फक्त मी तुझ्यासाठी करते हे सर्व. यश तर हे कांचनचं बोलणं ऐकून यश खूप अपसेट होतो आणि तो तिथून निघून जातो. तर अप्पा म्हणत असतात, कांचन थोडं व्यवस्थित बोलत जा ना, आणि त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी त्याचे मायबाप आहेत ना, तू कशाला? तर कांचन म्हणत असते, मी पण कोणीतरी लागतेस ना त्यांची. तर कोणी काहीही म्हटलं तरी मी त्या मुलीला यशच्या आयुष्यात येऊ देणार नाही, असं कांचन आप्पाला सांगत असते. तर आप्पा तिथून निघून जातात. तर कांचन स्वतःलाच म्हणत असते, या घरामध्ये 10 जणांचे 10 तोंड आहेत आणि मी जिवंत आहे तोपर्यंत मी काहीही होऊ देणार नाही. मी मेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करा, असं वैतागूनच कांचन म्हणत असते. तर इकडे अनिरुद्ध आणि संजना गाडीमधून घरी येत असतात. तर अनिरुद्ध गाडी थांबवतो. तर संजना अनिरुद्धला विचारत असते, इथे गाडी का थांबवली? तर अनिरुद्ध म्हणत असतो की जे अरुंधती म्हणत आहे ते मला पटते. खरंच जर अरविंदने त्या चिठ्ठीवरून आत्महत्या केली नसेल तर, खरंच ती चिठ्ठी अरविंदने लिहिली नसेल तर. संजना म्हणत असते, अरे त्या राधिकाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, फक्त तुझ्यावर तिला सूड उगवायचा याच्यातच तिला इंटरेस्ट आहे आणि तू याच्यामध्ये पडू नकोस, मी दुसराच मार्ग शोधेल. तर अनिरुद्ध म्हणत असतो, नाही, मला शोधून काढायचंच अरविंदने कशामुळे आत्महत्या केली, कारण तो माझा मित्र होता. तर संजना म्हणत असते, अरे अनिरुद्ध, तू एकटा काहीही करू शकणार नाहीस. तर अनिरुद्ध म्हणत असतो, म्हणूनच मी गाडी पोलीस स्टेशन समोर उभी केली. संजना आणि अनिरुद्ध हे दोघेजणही पोलीस स्टेशनमध्ये जातात. तर इकडे अरुंधती ही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. तिचं मात्र लक्ष नसतं. तर तेवढ्या तिथे सुलेखाताई असतात. तर सुलेखाताईचं लक्ष जातं. सुलेखाताई पटकन जातात आणि गॅस बंद करतात आणि म्हणत असतात, बाळा तुझं लक्ष कुठे? मी केव्हापासून बघते 3 शिट्ट्या झाल्या आणि तुला काही बोलायचं का माझ्या? तर अरुंधती म्हणत असते, तुम्हाला कसं कळालं? तर सुलेखाताई म्हणत असतात, तूच म्हणतेस ना, आईला काही सांगायची गरज नसते, तसंच मी तुमची आई आहे आणि मला तुम्हाला काहीही सांगायची गरज नाही. तुमच्या डोळ्यात सर्व काही दिसते. तिकडे आशुतोषही तसाच विचार करत बसलाय त्याच्या रूममध्ये. तो काही सांगणार नाही, पण तू सांग काय झालंय? अरुंधती म्हणत असते, आशुतोषने मला काल त्यांची इच्छा व्यक्त करून सांगितली की त्यांना एक मूल दत्तक घ्यायचंय, आमची फॅमिली कंप्लीट करायची. मला खूप भीती वाटते. तर सुलेखाताई म्हणत असत, कसली भीती वाटते? लोक काय म्हणतील याची? तर अरुंधती म्हणत असते, नाही, मला लोकांच्या बोलण्यापेक्षा आशुतोषचा आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा ते मला सांगत होते ना की त्यांना एक मूल दत्तक घ्यायचंय, तेव्हा त्यांच्या डोळ्यामधलं मला प्रेम दिसलं आणि त्याच्या पाठोपाठच मला माझी 3 मुलंही दिसावं, काहीच कळत नाहीये. तर सुलेखाताई म्हणत असतात, मला माहिती आहे आईची जबाबदारी काय असते. अरुंधती सुलेखाताईला म्हणत असते, तुमचं याच्यावरती काय मत आहे? तर सुलेखाताई म्हणत असतात, तू मला विचारलंस तर मी तुला सांगतो. सुलेखाताई म्हणत असतात, मी जे काही बोलेल ते तुझ्या निर्णयावर परिणाम होऊ देऊ नकोस. आणि मला तर वाटतं ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ना, त्यांनी एक मूल दत्तक घ्यावंच. त्या मुलालाही चांगलं घर मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल आणि मेन म्हणजे चांगलं शिक्षण मिळेल. आपल्या आश्रमात 2च दिवस झाले एक मुलगी आली, खूप मस्त आहे, तू येऊन बघ. मला तर 2च दिवसात तिचा लळा लागलाय, तू येऊन बघ तिला, तुला कसं वाटते ते. तर अरुंधतीलाही सुलेखाताईचं बोलणं पटतं. तर इकडे सर्वांना कांचन जेवायला बोलवत असते. तेवढ्यातच तिथं संजना आणि अनिरुद्ध बाहेरून आलेले असतात. तर कांचन म्हणत असते, तुम्ही दोघेजणे एकत्र कसे काय? तर संजना म्हणत असते, मीच अनिरुद्धला मला घ्यायला बोलवलं होतं, कारण मला आज थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून. तर दोघंजणही एकत्रित आले म्हणून कांचन त्या दोघांना टोमणा मारत असते. तर अप्पा म्हणत असतात, बस झालं कांचन, ते दोघंजण एकत्रित वेळ घालवतात रोज, फक्त ते आपल्याला दिसत नाही. तर अनघाही दोघांनाही जेवायला बोलवते.
होते तर संजना म्हणत असते, अनघा मला जेवायचं नाही असं म्हणतच संजना तिथून निघून जाते. तर अनघा म्हणत असते, बाबा संजनाताईची तब्येत बरी आहे ना? तर बरी आहे आणि मी फ्रेश होऊन आलो असं अनिरुद्ध म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर आजी म्हणत असतात, पण तुम्ही आज बघितलं का? आज ते न भांडता एकमेकांसोबत ते बाहेरून आले. असंच जर राहिलं ना तर ते पहिल्यासारखेच एकमेकांना जीव लावतील. तर आणि मी त्यांची दृष्टच काढणार आहे, नाहीतर माझी दृष्ट लागायची असं म्हणत तर अप्पा विषय बंद करतच कांचनला आणि सर्वांना जेवायला बोलवतात. पण अभिला संशय येतो आणि अभि म्हणत असतो, पण बाबा आणि संजनाच्या चेहऱ्यावरचा हावभाव थोडा वेगळाच वाटतोय आणि ते टेन्शनमध्ये वाटतंय. ते आपल्यापासून काहीतरी लपवत आहे का? कांचन अभिला म्हणत असते, असं काही बाई बोलू नको, सर्व काही मस्त चालू आहेत असं म्हणत सर्वच जण जेवायला बसतात. इकडे अरुंधती ही जेवायला आशुतोषला बोलवत असते. आशुतोष मात्र त्यांच्या तो विचारात असतात. तर अरुंधती येते आणि अरुंधती म्हणते, सर्व काही तयार आहे, जेवायला येतात ना? तर आशुतोष पटकन उठतो आणि म्हणतो, काय तू तयार आहेस? तर अरुंधती म्हणत असते, मी त्याविषयी बोलत, मला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. काल जे तुमच्याशी ईशा जे बोलली ते खूप वाईट होतं. मला नितीनने सर्व काही सांगितले आणि ती जे वागली ते वाईटच वागली. माझी मुलगी वाईट वागली म्हटल्यावर तिला मी तर बोलणार. आणि अजून मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मगाशी सुलेखाताई म्हणत होत्या आश्रमामध्ये एक मुलगी आली, खूप गोंडस आहे म्हणून. आपण तिला बघायला जायचं का उद्या? हे सर्व बोलणं आरोही ऐकत असते आणि हे आरोहीने ऐकल्यानंतर आरोहीला खूप आनंद होतो. तर पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत, अनघाला अभि म्हणत असतो, मला एक मूल परत हवंय, जानकीला परत एक भावंड हवाय. तर हे ऐकून अनघाला खूप मोठा शॉक बसतो. तर इकडे आरोही म्हणत असते, मॅम खरंच तुम्ही ज्या मुलीला दत्तक घेणार ना ती मुलगी खरंच खूप नशीबवान असेल आणि एवढे तिला जगातले बेस्ट आई बाबा मिळतील. तर आरोही खूप भावूक होऊन हे सर्व काही बोलत असते. हे बघून अरुंधतीलाही खूप आनंद होतो. तर खरंच आशुतोष आणि अरुंधती मूल दत्तक घेतील का? हे बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.